आशिया खंडातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. 24 विभागांमधील साधारण 1.5 कोटी लोकसंख्येला सेवा प्रदान करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी कायम तत्पर असतात. त्यापैकी शिक्षण विभाग हा याच महानगरपालिकेचा एक भाग असून शिक्षण विभागांतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी शाळांच्या सुशोभित इमारती, विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधा इत्यादी दाखवण्यासाठीच ही चित्रफीत तयार करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अन्वये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने तिथे शाळांची निर्मिती करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मुंबईतील 24 विभागांमध्ये शिक्षण विभागाच्या एकूण 1146 शाळा विखुरलेल्या असून शिक्षण विभागात 12,000 कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत अंदाजे 4.25 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे अत्यंत चांगल्या प्रतीच्या पायाभूत सुविधा प्रदान करण्यात आलेल्या आहेत. 5 भागांमध्ये विभागलेल्या या चित्रफितीद्वारे मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. Today's international collaboration with US. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या शाळा चालवतात, मग सर्वसामान्य लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की या गुणवत्ता या शाळांमध्ये फारशी असत नाही. शाळांचे भौतिक स्वरूप अतिशय खराब असणे, त्याच्यामध्ये शिक्षण प्रॉपर होते की नाही, किंवा त्यांच्याकडे फॅसिलिटीज नाहीये. गुजरात की राजस्थान, आपल्या मुलांना शिकवण्याची ऐपत नाही, आर्थिक परिस्थिती फार खराब आहे. कोई मॅजिक नहीं होता, सायन्स तत्व पे चलता. Today we are going to see the neutralization process. म्हणजे गव्हर्नमेंट शाळा म्हणजे शिक्षक शिकवत नाही, तेव्हा मुलं खेळत असतात, इथून तिथून उड्या मारत राहतात. Parents were like having toxic feelings about this. One number is not included in the integers. आपके अपने लोग ही बोलेंगे यार क्या तुम बीएमसी में लिखा दिया तो क्या तुम्हारा बेटी पढ़ लेगी. कितवा नंबर आहे बघा आपल्या पृथ्वीचा? अधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही आहे, मुख्याध्यापकाचं नियंत्रण नाही, त्याच्यामुळे एकूणच गुणवत्ता जी आहे ती कमी आहे. What happened in rotation? The planet around itself. तो पहिलं असं की गव्हर्नमेंटची शाळा आहे, याच्यामध्ये काय फॅसिलिटीज असतील, काय शिक्षण असेल, असं त्यांची एक मनामध्ये भावना असते. मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे. फक्त एज्युकेशन शिक्षण विभागाचा आपण विचार केला तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1147 शाळा आहेत, ज्या 8 मीडियमच्या स्कूल आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती. त्याच्या पलीकडे आणखी जाऊन आम्ही बोर्ड नवीन आणलेले आहेत. CBSE बोर्ड आहे, SSC बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे, IB बोर्ड आहे आणि IGCSE बोर्ड आहे. याच्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 10,000 शिक्षक काम करत आहेत. 25 विभाग आहेत पूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि 25 विभागामध्ये 25 क्षेत्रीय अधिकारी आहेत आणि ज्यांचं कंट्रोलिंग ॲज अ एज्युकेशन ऑफिसर म्हणून आम्ही इथे हेडक्वार्टरमध्ये बसून करतो.
मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे ते अनेक राज्यांपेक्षा सुद्धा मोठं असतं आणि शिक्षणावर सुद्धा मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात खर्च करते. जवळजवळ 3000 करोडचं शिक्षण विभागाचं बजेट आहे आमचं. या सर्व आकड्यांवरून आपल्या लक्षात आलं असेल की मुंबई महापालिकेचा जो व्याप आहे तो इतर महापालिका किंवा इतर राज्यातील जिल्हे यांच्यापेक्षा खूप मोठा विस्तृत अशा प्रमाणातला व्याप आहे. तीन वर्षापूर्वी आम्ही असं ठरवलं की मुंबई पब्लिक स्कूल आपण एक मुंबई शाळांचं नाव आपण करूया. The very reason for creating this brand was to attract people to Mumbai schools, and this myth that local body schools are not comparable to private schools. So we wanted to burst that myth. या संकल्पनेवरती आधारित एक नवीन शिक्षण पद्धती, एक नवीन शाळांची पद्धती आणि शिक्षण विभाग उभा करण्याचा आमचा मानस होता. त्याच्यामध्ये आमच्या आयुक्त महोदयांच्या मंजुरीने एक ठराव पास केला. तर मुंबई पब्लिक स्कूल या सर्व शाळांचं नाव केलं आणि मुंबई पब्लिक स्कूल नेमकं आहे तरी काय असं पालकांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली आणि शक्यतो जास्तीत जास्त आम्ही पालकांचा सहभाग घेत आलो आणि मग आम्ही मुंबई पब्लिक स्कूल असा एक आमचा लोगो पण बनवला आणि एक स्वतःची ओळख या शाळांची निर्माण झाली आणि त्याचं रूपसुद्धा तेवढंच बदललं होतं. आमच्या ज्या प्रिमायसेस आहेत, बिल्डिंग्स आहेत, त्या बिल्डिंगचा जो गेट असतो तो जरा ॲट्रॅक्टिव्ह आम्ही केला. आम्ही ज्या 437 आमचे बिल्डिंग्ज आहेत त्यांची कलर असेल, रंगरंगोटी असेल, त्याची रिपेअर असेल, ते नवीन रिकन्स्ट्रक्शन असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर खूप बारकाईने लक्ष दिलं. आणि आज आपण जर पाहिलं मुंबई पब्लिक स्कूल तुम्ही दुरूनसुद्धा ओळखू शकता की ही मुंबई पब्लिक स्कूल आहे किंवा आमची शाळा आहे हे कुणालाही सहजपणे लक्षात येतं. असं या पद्धतीनं त्याचं ब्रँडिंग आम्ही केलेलं आहे. शाळांमध्ये जी मुलं शिकतात त्यांना 1 मेला सुट्टी पडते आणि 14-15 जूनला शाळा उघडतात. परंतु जेव्हा शाळा उघडतील तर शाळा उघडतील त्या शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तकं आम्ही देतो शासनाकडून जी आम्हाला मिळतं ती डिस्ट्रीब्यूट करायचं काम असतं. आमचा जो केंद्रबिंदू आहे तो विद्यार्थी आहे. मग विद्यार्थ्यांना आम्ही काय काय देऊ शकतो ते लिस्ट आउट करणं. जे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा जवळजवळ 27 प्रकारच्या वस्तू मुलांना स्कूल ओपनिंगच्या दिवशी पहिल्याच दिवशी आम्ही मुलांना देतो की जेणेकरून मुलांचं स्वागत जे आहे ते खूप सुंदर पद्धतीने व्हावं, मुलांनी आमच्याकडे यावं, क्वालिटी एज्युकेशन घ्यावं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो आणि शिक्षणसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देतो. We always want to keep ourselves at the competitive edge आणि त्यामुळं आम्हाला चॅलेंज हेच वाटतं की BMCच्या शाळा सतत शिक्षणाच्या फोरफ्रंटवर कशा राहतील. जे इतर मुलांना मिळतं, जे खाजगी शाळांमध्ये मुलांना मिळतं, ते आमच्या शाळांमधल्या मुलांना पण कायमस्वरूपी कसं मिळत राहील. मुंबई महानगरपालिकेने जे जे केलं की नाही आपल्या शाळांमधल्या मुलांना देण्यासाठी, किंवा टिंकरिंग लॅब असेल, मिनी सायन्स सेंटर असेल तुमचं, त्याच्यानंतर आता आपण ॲस्ट्रॉनॉमी लॅब केलेला आहे. Who is the head of our solar system? Sun. So Sun is the head of this solar system family. आपण मुंबईमध्ये असल्यामुळे आपल्याला माहिती असेल की नेहरू तारांगण आहे. तर तिथे आपण गेल्यानंतर आपल्याला आकाशाचं दर्शन करत जातं की ग्रह, तारे, चंद्र, सूर्य. तर याच्या मॉडेल्स ते वर्किंग मॉडेल्स आपण तिथे ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना खगोलीय अभ्यास करण्यासाठी एक इंटरेस्ट, एक रुची वाढली पाहिजे, एक त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे. टेलिस्कोप खूप हाय रिझोल्युशनचे चांगले टेलिस्कोप आम्ही तिथे दिलेले आहेत. This is Celestron and also known as computerized telescope. निश्चितपणे आम्हाला याचा विश्वास आहे की या लॅबमध्ये 2-3 वर्ष ज्या विद्यार्थ्यांना घालवली आहेत, एवढे एक्सपिरियन्स त्यांना ॲस्ट्रॉनॉमीबद्दल घेतलेले आहेत, याच्यानं त्याची ॲस्ट्रॉनॉमीमधली रुची तर वाढणारच आहे निश्चितपणे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण उद्याचे गॅलिलिओ आम्हाला या शाळेतून अपेक्षित आहेत, ते निश्चितपणे या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमधून घडतील असं आम्हाला वाटतं. आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या सरकारी शाळांमधल्या
जो सर्वे झाला होता इंडिया लेवलला, आणि त्याच्यामधली एक शाळा जी वर्ली CFSची आहे ती शाळा महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला आहे. ॲक्च्युली अतिशय आनंद होतो की एवढ्या मोठ्या भारतातल्या आशिया खंडातल्या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचा आपण एक पार्ट आहोत आणि आपण जे सक्सेस करतो त्याचं समाधान, ज्याची मेहनत आपण करतो त्याचं ते अचिव्हमेंट झाल्यानंतर त्याचं आपल्याला खूप समाधान मिळतं. मैं BMC स्कूल को ये शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि सुविधा जो दिया है वो बहुत अच्छे दिए हैं, क्योंकि गरीब से गरीब बच्चा, गरीब से गरीब माँ बाप के बच्चे अच्छा से अच्छा एजुकेशन मिल सकता है उसको. ज़रूरी नहीं कि वो 50,000 लाख रुपया कमाए तो ही उसका बच्चा पढ़ सके, ऐसा कोई ज़रूरी नहीं है. यहाँ पे जब भी मेरा बच्चा को मैंने नाम डाला तभी सब लोग मुझे मतलब ऐसा नज़र से देखते थे, क्योंकि मैं फीलिंग करती थी कि अरे पैसा का वजह से इसमें डाला. अभी वो लोग अपने बच्चे का नाम काट के उस स्कूल में डाला है. मेरा बेटी को देख के मैं पढ़ लिख के चूल्हा चलाता हूँ. मेरा बेटी चूल्हा के साथ साथ उसका कुछ रैंक हो, वो कुछ बने, उसके नाम से मुझे कोई नहीं जाना, लेकिन उसके नाम से मुझे जाने कि ये हंसिका की मम्मी है. उसका वो IPS बनेगी, हम भी वही चाहते हैं. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मुलींना दिले जातात. त्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स, त्यासाठी आणि हेच प्रशिक्षण आमचे स्वतःचे शिक्षक, PT शिक्षक किंवा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था पण यात आम्हाला मदत करतात. गुड. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सुद्धा यासाठी आपल्याला काही निधी प्राप्त होतो, तर त्याच्यामधून आपण सेल्फ डिफेन्सची वेगवेगळ्या पद्धतीची शिक्षण दिली जातात. आता ज्यावेळी महानगरपालिकेचं हे सगळं इंटरनल एक्सटर्नल म्हणजे बिल्डिंगचं बाहेर रूप, बिल्डिंगमध्ये मधलं रूप, मुलांना काय फॅसिलिटीज आपण देतो, शिक्षण कसं आहे, शिक्षक कसे शिकवतात, या सगळ्या गोष्टी जेव्हा पालकांना कळल्या, म्हणजे बहुतेक भरपूर मुलं खाजगी शाळांमधली नावं काढून आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये आलेले आहेत. 2-4 वर्षाच्या पिरियडमध्ये 1.25 लाख ते 1.5 लाख विद्यार्थी आपले वाढलेले आहेत. हे हिस्टोरिकल काम आमचं झालेलं आहे. मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग आपला चेहरा मोहरा बदलवतोय, किंबहुना शिक्षण विभाग आपली कात टाकतोय असं म्हटलं तरी चालेल. गेल्या 3-4 वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये प्रवेश घेणाऱ्या शाळांतनं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. सुरुवातीला जे महानगरपालिकेने जे उपक्रम आणले किंवा ज्या योजना आणल्या, परंतु आपण आता ना दिवसेंदिवस पुढे चाललो आहोत आपण, म्हणजे आता मागे वळून महानगरपालिका बघत नाही. आमचा प्रवास खूप दूरचा आहे, त्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. फक्त एकच समाधान आमच्या सर्वांना आहे की आमचा जो प्रवास आहे तो योग्य दिशेनं होतो आहे. तर ह्या सगळ्यांमधून काही टेकअवेज घेऊन आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला त्याच्या कॉम्पिटन्सप्रमाणे आणि त्याच्या गरजेप्रमाणे आयदर उच्च शिक्षण किंवा उत्कृष्ट दर्जाचं कौशल्य हे त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल ह्यासाठी आमचा प्रयत्न राहील. सर्व इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स जे आहेत त्याच्या फॅसिलिटीज देण्यासाठीचा आम्ही प्रयत्न करतोय. कबड्डी आहे आमची, रेसलिंग आहे, जुडो आहे, हँडबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, तायकांदो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या असे जवळपास 21 प्रकारचे आमचे स्पोर्टचे कार्यक्रम असतात आणि जे आम्ही मुलांमध्ये हे करतो.
दान। अगले कार्यक्रम के लिए स्वस्थ दान। दाहिना पैर बाहर से ऊपर, अंगूठे में रस्सी, अंदर की तरफ घुमाइए, हाथ को छोड़ दीजिए, नमस्ते करिए। क्या बात। एकत्र करण्यासाठी म्हणजे कमी जास्त जाडीच्या दोऱ्या असतील त्या एकत्र बांधण्यासाठी ह्या नॉटचा वापर केला जातो। त्यानंतर आपले स्वतःचे 4 व्हर्च्युअल स्टुडिओ आहेत, हिंदी मीडियम, मराठी मीडियम, उर्दू आणि इंग्लिश, ज्याच्या एका स्टुडिओमध्ये बसून आपण 120 शाळा कनेक्ट करतो। हेलो डियर स्टूडेंट, गुड आफ्टरनून। अभी आपका लेसन लेंगे कौन? मौर्य सर। ठीक है, मौर्य सर स्टार्ट। Good afternoon, dear teachers and students. Welcome to virtual classroom. I am Sri Kumar. The topic is geometrical construction. Good afternoon, dear students. I welcome all my dear students to another and interesting session. In today's class, we will start with a very interesting chapter from your Science 2 textbook, and that is Environmental Management. आज का हमारा सबक है माहौली हुस्न इंतज़ाम, स्टैंडर्ड 10 के लिए। मजमून है हमारा साइंस 2 और मैं हूँ आपकी मौलमा ज़रीन सबा। एक्सपर्ट लेक्चर आपण व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून देतो आणि ही व्हर्च्युअल क्लासरूम मधून शिक्षण देणारी महानगरपालिका ही सुद्धा देशातली नंबर 1ची महानगरपालिका आहे। म्हणजे सगळ्या गोष्टींचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट करणं आणि ही पुढे गेली तर आपल्याला एक सक्सेस आणि एक आत्मिक समाधान मिळतं की आपण खूप सक्सेस झालो याच्यामध्ये, की ज्या मुलांना जे पाहिजे होतं त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याची जी ऊर्जा आहे, ती शक्ती आहे, त्याला आपण सेफ दिला आणि त्याला त्याचं अचिव्हमेंट त्याला झाली। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे इथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा तेवढाच सक्षम आणि स्पर्धात्मक असला पाहिजे हे ओळखून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी IB आणि IGCSE या आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेल्या बोर्डचे एज्युकेशन देण्यासाठी सुद्धा आम्ही शाळा सुरू केल्या आहेत। त्याच्यानंतर आता तर असं झालं की सरकारी जे नोकरदार आहेत, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असेल, मंत्रालयवाले असतील किंवा इतर असतील किंवा खूप चांगल्या घरातली मुलं असतील, तर ती पण सगळी आता मिक्स मुलं आपल्याकडे यायला लागली। त्या शाळेने आणि वेगवेगळ्या शाळा आहेत की जे ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, काही ट्री प्लांटेशन असेल किंवा काही दुसरा जो गांडूळ खताचा प्रकल्प असेल किंवा असे भरपूर प्रकल्प वेगवेगळ्या शाळांचे लोक करतात। LK वाघजी पण करत आहेत। I love you too, Rose. Please say I love you too. Oh, your plant is saying I love you too. Great. मुंबई महापालिका नावाची काहीतरी संस्था आहे आणि ज्या संस्थेच्या शाळेमध्ये ही मुलं शिकत आहेत। हा ठसा आज सर्व विदेशातल्या मुलांपर्यंत पोहोचला आहे। ही एक खूप मोठी जमेची बाजू आमच्यासाठी आहे। बेसिकली सेक्स एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो किंवा गुड टच बॅड टच, ह्याचं प्रशिक्षण या मुलींना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं। वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल चेकअप्स, याच्यामध्ये बेसिकली मेन्स्ट्रुअल हेल्थ, त्याच्याबद्दलचं टाबूज दूर करण्यासाठी हे दिलं जातं। मेन्स्ट्रुअल हायजीन कसं मेंटेन करावं यासाठी प्रशिक्षण दिलं जातं। सॅनिटरी समग्र शिक्षा अभियान आणि अन्यत्र स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन किंवा इन्सिनरेटर्स ह्याचीसुद्धा सुविधा केलेली आहे। त्यामुळे ज्या गोष्टी कदाचित त्यांना घरामधून त्याचं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळू शकत नाही, त्याचं प्रशिक्षण आपण यामधून देत असतो। सर्वायकल कॅन्सरबद्दलचा अवेअरनेस आहे, तोही या मुलींना देण्याकरता आम्ही काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिलं जातं। याकरिता वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य मुलींमध्ये यावी, जेणेकरून समजा काही कारणाने त्यांच्या शिक्षणाचा हात सुटला तर त्या कौशल्यांच्या आधारावरती त्या स्वतःचा चरितार्थ स्वतः करू शकतील। आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास येणं, कारण पुढे जाऊन आत्मविश्वास ही एकच गोष्ट अशी आहे की जी काम करते। आणि आमच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थिनी या उच्च शिक्षणामध्ये गेलेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनाही परत बोलवून त्यांचं एक उदाहरण हे इतर विद्यार्थिनींच्या समोर ठेवलं जातं। मागील काही वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही खूप मोठे उपक्रम राबवलेले आहेत आणि या विविध उपक्रमांचाच परिपाक म्हणून गेल्या 4 वर्षांपूर्वी ती 52% 99% पोहोचलेली आहे। विचारमंथन केलं एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट की आपण
आपले जे 100 अधिकारी आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्याला एक शाळा दत्तक द्यायची. ती शाळा त्यांनी दत्तक घ्यायची, त्या शाळेमध्ये जायचं, त्या शाळेच्या दहावीच्या मुलांचा अभ्यास चेक करायचा, त्या मुलांना काय कमी जास्त आहेत ते सगळं बघायचं. आणि मुंबई महानगरपालिकेने स्वतःचं एक गाईड बनवलं मिशन 35. ते जर मुलांनी वाचलं एका विषयाचं एक पुस्तक तर नापास होणारच नाही. आणि या बेसवर आपण गेलो, मग आपला रिझल्ट 93% लागला. कोरोनाच्या काळामध्ये 100% रिझल्ट लागला. नंतर आपला 93%वरून आपण 97%च्या वरती गेलो. म्हणजे मुंबई रिजनमध्ये मुंबई महानगरपालिका टॉपला गेली. आणि हे सगळं आपल्या शिक्षकांची मेहनत आणि दत्तक शाळांच्या अधिकाऱ्यांची विजिट. सर्व शाळांमधून इंटरनॅशनल लेवलचे फक्त आपण बोर्ड नाही देत आहेत, तर इंटरनॅशनल लेवलचे नागरिक तयार व्हावेत, हा एक आमचा मानस त्याच्यामधला आहे. मुलं फक्त मुंबई महापालिकेतच नाही तर इतर प्रायव्हेट स्कूल, इतर राज्य यांच्याशी सुद्धा कॉम्पीट करतात आणि तिथंसुद्धा त्यांना गोल्ड मेडल प्राप्त होतं आहे. अलीकडेच आपण बघितलं असेल की एक यंग मॉडेल आहे जी सौंदर्य प्रसाधनाच्या ॲडव्हर्टिजमेंटसाठी ती सिलेक्ट झाली. खूप तरुण 13-14 वर्षाची मुलगी आहे, तिचा फेस ते वापरतात. तर ती मुलगीसुद्धा महापालिकेच्या शाळेमध्ये शिकलेली आहे. तर ह्या सगळ्याचा आणि ह्याला मी भरपूर आमच्या समाज माध्यमांच्यामधून प्रसिद्धी देत असतो. या काय प्रकारच्या सुविधा आपण मुलींकरता देतो त्याची हे जाणीवही लोकांना करून देत असतो. आणि त्याच्यामधून मला असं वाटतं की मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी झालं आहे. त्या जेवढी मुलं आपल्या शाळांमध्ये चांगलं शिक्षण घेतात त्याच पद्धतीने या मुलीसुद्धा शाळांमध्ये शिक्षण घेतात. स्काउट गाईडमध्ये आपलं एक स्वतंत्र असं डिपार्टमेंट आहे आणि अतिशय मोठं डिपार्टमेंट आहे. स्काउट गाईड ही जगातली सगळ्यात मोठी सेल्फ डिसिप्लिनची मूवमेंट आहे, ज्याच्यामध्ये स्वयंशिस्त मुलांना शिकवली जाते, स्वावलंबन मुलांना शिकवलं जातं. मुलांना हे शिकवलं जातं की त्यांनी स्वतंत्रपणे कसं राहावं, एकटं जर राहायची त्यांच्यावर वेळ आली तर कसं राहावं, लोकांना त्यांनी मदत कशी करावी, समाजाला मदत कशी करावी, ते सगळे स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी स्काउट गाईड मूवमेंट आपण सुरू केलेली आहे. सगळ्या जनतेने, सगळ्या देशांनी पाहिलं की MPS मनपा शाळेतील विद्यार्थी हे कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे. सर्वांची आमची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि ज्या काही सुविधा असतील त्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, त्यामध्ये कुठलीही तडजोड होता कामा नये. भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक आमच्या शाळांकडे आकर्षले जातील आणि त्या सर्वांना आम्ही चांगल्या सुविधा, चांगलं शिक्षण, विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ असं मला विश्वास वाटतो. The main stakeholders of school are the parents, are the teachers, are the children, and we all together. हर एक्टिविटीज़ में पेरेंट्स खुद भी इनिशिएट लेके बोलते थे नहीं मेरे बच्चों को पार्ट ले लो, मेरे बच्चों को. हम सबकी बहुत मेहनत है, उसमें पेरेंट्स का भी रोल है. भारतामध्ये मला नाही वाटत कुठे असेल, पण फायनान्स लिटरेसी 8वी-9वीच्या मुलांना आम्ही शिकवतो. फाइनेंशियल लिटरेसी इयत्ता 8वीं और 9वीं के लिए हमने स्टार्ट किया है. बेसिक जो इन्फॉर्मेशन है बच्चों को पता होना चाहिए. बैंक अकाउंट क्या होता है, कितने टाइप के बैंक अकाउंट्स होते हैं, टैक्सेशन क्या है, इनकम टैक्स क्या होता है, GST क्या होता है, इसी तरीके से इंश्योरेंस क्या होता है,
ऐसी बेसिक जानकारी हम बच्चों को दे रहे हैं। और हमने बुक्स इसके लिए प्रिंट की है, 43,000 बुक्स बच्चों तक पहुंचाई है। प्रत्येक स्तरावरती प्रयत्न करून त्याच्यासाठी एक सस्टेनेबल आणि कॉन्क्रीट कार्यक्रम तयार करण्याचं आणि राबवण्याचं काम आमची टीम करत आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी होऊ। टाइम से पहले हम लोग हाथ धो के आए, ठीक है। हाथ धो के आने के बाद हमें क्या करना है, सबसे पहले तो अपना स्पून पकड़ना है। स्पून पकड़ो सब लोग। इशिता स्पून पकड़ो, पकड़ो, कोशिश करो। चलो 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 चलो। या शाळेमध्ये 6 ते 18 वर्षापर्यंत मुलं येतात आणि याच्यामध्ये आमची मुलं मतिमंद मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये ऑटिझम पण असतं, सेरेबल पॉलिसी पण असते, सगळ्या कॅटेगरी म्हणून मिळून होतं, त्याला मल्टिपल डिसेबिलिटी म्हणतात। या 19 शाळांमधून आम्ही मुलांना सर्व प्रकारचे जे लाईफ स्किल आहेत, अगदी स्वतःची कामं स्वतः करणं, कपडे घालण्यापासून किंवा जेवण करण्यापासून चालणं, बोलणं, या सगळ्या गोष्टी या शाळांमधून शिकवल्या जातात। व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड। आगे आ जाओ, आगे आओ, बीच में आओ यहाँ पे। कशी थेरपी मुलांना कसं द्यायचं, तो मुलगा कसा कुठल्या क्षेत्रात मोडेल किंवा कुठल्या वर्गात बसेल, त्या शिक्षक पूर्ण पारंगत आहेत। आमचं ग्राउंड फ्लोअरला थेरपी सेंटर आहे, म्हणजे त्या मुलाचं तिथे फिजिओथेरपी होते, ओटी होते आणि प्लस BMC तर्फे या मुलांना सगळं फ्री मिळतं। हमको ले जाके छोड़ना पड़ रहा है स्कूल में 2-4-8 दिन। उसके बाद ये हुआ कि वो हमको स्कूल ले जाके छोड़ती थी, कल स्कूल है उठो जल्दी से, कल स्कूल है उठो जल्दी। पहले मेरी बच्ची जमीन पे थी, आज माशाल्लाह चल रही है। पहले मेरी लड़की है तो कोई चीज़ को मांगती नहीं थी, पूछती नहीं थी, आज मांग रही, पूछ रही। म्हणजे भारतातल्या इतर ठिकाणी होत नाहीत अशा कित्येक गोष्टी मेंटली आणि फिजिकली चॅलेंज मुलांसाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पायोनियरिंग प्रोजेक्ट्स म्हणून राबवले गेले। आपला जो काही मुंबई महापालिकेचा कारभार चालतो, मुंबई महापालिकेचे जे इनिशिएटिव्ह चालतात, ते सगळे इनिशिएटिव्ह मुलांपर्यंत पोहोचावेत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचावेत, एकूणच समाजाला माहीत व्हावं की आम्ही नव्यानं काय करतोय आणि त्याचं रिप्लिकेशन समाजात इतर महापालिकेमध्ये, इतर जिल्हा परिषदांमध्ये व्हावं। यासाठीचा एक मोठा उपक्रम म्हणजे आमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे। आम्ही सोशल मीडियावर सर्व ठिकाणी ॲक्टिव्ह आहोत, मग ते फेसबुक असेल, इन्स्टा असेल, ट्विटर असेल, या सगळ्या माध्यमातून आम्ही ॲक्टिव्ह आहोत। इव्हन आमच्या ज्या ट्विटरला वगैरे ज्या पोस्ट येतात त्याच्यावरून प्रिंट मीडिया असेल किंवा व्हिज्युअल मीडिया असेल, तो सुद्धा पोस्ट घेतो आणि आमच्या बातम्या ज्या आहेत त्या सगळीकडे पसरल्या जातात। तर खूप चांगल्या पद्धतीनं या सर्वांना सबस्क्रायबर आहेत, पालक इंटरॅक्ट करतात, पालक आपल्या मुलांचं कौतुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकतात। विद्यार्थ्यांना भविष्यात लागणाऱ्या गोष्टी जसं काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, या तंत्रज्ञानांची भविष्यात खूप मोठी गरज भासणार आहे। तर अशा प्रकारच्या लॅबसुद्धा आता आम्ही सुरू केलेल्या आहेत। त्यामुळं ज्या ज्या गोष्टींची येणाऱ्या कालावधीत गरज भासणार आहे त्या सर्व ओळखून त्यांचं प्रॉपर नियोजन आम्ही केलेलं आहे। So far we have come a long way. Past many years consistently these efforts are being made आणि आता त्याचं कुठेतरी कल्मिनेशन झालेलं आपलं दिसतं। And in this all our officers from the education department and teachers and the civic society has contributed to come to a certain level. भविष्यात देखील बृहन्मुंबई मनपाचे शिक्षण विभागातील विद्यार्थी हे आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी पार पाडताना आपल्याला दिसू शकते।
फ्युचर प्लॅन हाच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या मुलांचं ऑलराऊंडर डेव्हलपमेंट करणं, त्यांना आणखीन काही टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने काय देता येईल त्याच्यावर आम्ही फोकस करतो आहे. मुलं शाळेमध्ये टिकली पाहिजेत, त्यासाठी मुलांना ज्या ज्या काही फॅसिलिटीज आवश्यक आहेत त्यासुद्धा आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मूल शाळेत येतं, शाळेत टिकतं, परंतु त्या सर्व ठिकाणी त्याचं रिप्लिकेशन व्हावं. 1200 शाळांमध्ये सुसज्ज अशा लॅब क्रिएट व्हाव्या, हे एक आमचं विजन आहे. एज्युकेशन इज अ नेव्हर एंडिंग सब्जेक्ट और फील्ड अँड विथ द चेंजिंग वर्ल्ड मुलांना नवीन नवीन शिक्षण मिळणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्याला सतत ॲट पार राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे वी हॅव अ लॉंग वे टू गो. If you want to make robots, you have to know about mechanical engineering, electrical engineering, and the AI. AI means artificial intelligence. Okay, with the combination of three, you can make the robots. Our challenge is to keep on ourselves on track. म्हणजे जी काही टेक्नॉलॉजी चेंज होते, जी मेथडॉलॉजी चेंज होते, जी पेडागॉजी चेंज होते, त्याला आम्ही सतत म्हणजे बाकीच्या शाळा ज्या सुविधा मुलांना देतात त्या आम्ही सतत त्यांना त्यांच्या बरोबर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंही गॅप असता कामा नये. त्यामुळं ब्रँड तयार करण्यामागे काम एकच होतं की याच्यामध्ये एक तर स्टँडर्डायझेशन यावं आणि अशा प्रकारच्या ब्रँड निर्मितीमधून लोकांपर्यंत जाणं. आणि हा जो एक गैरसमज आहे की हे फक्त गरीब मुलांसाठी आहे किंवा ज्यांना इतर कुठेच बाबा शिक्षण परवडत नाही अशांसाठी आहे, हे काढून समाजातल्या कुठल्याही स्तरातील विद्यार्थी या शाळेमध्ये आला तरी त्याला तितक्याच चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल. आणि केवळ शैक्षणिकच नाही तर त्या मुलाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न महापालिकेच्या शाळांमध्ये होतात आणि तशा प्रकारच्या सुविधा त्यांना दिल्या जातात. हा एक ठोस असा संदेश लोकांपर्यंत जावा अँड द आउटकम ऑफ दिस इज प्रिटी विजिबल नाव. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची संपूर्ण टीम ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या शाळांमध्ये समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांना उत्तमातल्या उत्तम सुविधा देण्यासाठीची सर्व तयारी आमची आहे. ही मुलं जे शिक्षण घेत आहेत आपल्या वर्गांमध्ये त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी सांगेन की ती जी मुलं आहेत ती आपल्या घरातलीच मुलं आहेत आणि त्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि प्रत्येक मुलगा हा युनिक असतो, प्रत्येक मूल हे एक वेगळी आयडेंटिटी असते आणि त्या सगळ्या मुलांचा कसा विकास होईल आणि एकही मूल कसं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाणार नाही आणि स्वतःच्या प्रगती केल्याशिवाय तो थांबणार नाही याच्याकडे जर लक्ष दिलं आणि याच्यावर जर मनापासून काम केलं तर आपला शिक्षण विभाग आणि हा संपूर्ण महाराष्ट्र मला वाटतं की शिक्षण विभागामध्ये एकदम सुजलाम सफलाम होईल असं मला वाटतं. जय महाराष्ट्र. तर या सर्व उपक्रमांना आपण नक्कीच साथ दिलेली आहे. इथून पुढं या मुंबई महापालिकेतील एकही मूल शाळाबाह्य राहू नये, प्रत्येकाला शिक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या आमच्या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी एवढीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि तुम्ही जरूर या शाळांना भेट द्यावी आणि आपल्या मुलांना ज्या खाजगी शाळांमध्ये ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याच्याहीपेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि शिक्षणेतर सुविधा या दिल्या जातात याची खात्री करून घ्यावी. त्यामुळे या सर्व टीमच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करू शकते की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जवळजवळ 1 लाख विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकडे वळवलेलं आहे आणि समाजातल्या सर्व घटकांमधले आहेत. तर आपण या शाळांना व्हिजिट करावी, शाळांना पाहावे आणि या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं जातं त्याचं जरूर आपण ते समजून घ्यावे असं आवाहन मी या निमित्ताने करतो.